तलासरीत 19 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 ऑगस्ट रोजी तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून डाक बंगला परिसरातील निर्जन ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप आहे. तिथे तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. पीडितेने 6 जणांची नावे सांगितली असून त्यापैकी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरीला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नमस्कार, माझे नाव अजय गोरड, पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन. तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एका घटनेबद्दल एका 19 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की ती व तिचा मित्र उमरगाव गुजरात येथे फिरायला गेले होते. ते फिरून रिटर्न येत असताना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमगाव येथे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते खाली पडले. त्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 इसम आले होते. त्या 3 इसमाने त्या मित्राला त्या तरुणीच्या दमदाटी करून हाकलून लावले आणि त्या 3 इसमाने परत फोन करून त्यांच्या इतर 3 इसमांना बोलवून त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून पुढे आचाड हद्दीमध्ये एका बंगल्याच्या कट्ट्यावर, बंगल्याच्या समोरच्या कट्ट्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडितांनी दिल्याने त्यानुसार तलासरी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 BNS कलम 70(1) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे. तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत. आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे. त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गोरड पोलीस निरीक्षक तलासरी करीत आहोत. सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे. त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे. धन्यवाद.